शहरापाठोपाठ आता गावगाड्यांचं राजकारणही तापणार आहे. कारण कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह राज्यातील 14 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं बिगुल येत्या आठवड्यात वाजण्याची दाट शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाची 31 जानेवारीची डेडलाईन आणि आयोगाची धावपळ. महाराष्ट्राच्या सत्तेचा गड कोण सर करणार पाहूया या खास रिपोर्टमध्ये. ग्रामीण भागातील राजकारण आता आपण म्हटल्याप्रमाणे पेटणार आहे. कारण 21 डिसेंबरला नगरपंचायत आणि नगरपालिकांचे निकाल लागताच पुढच्या 2-3 दिवसात राज्य निवडणूक आयोग राज्यातील 14 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे बिगुल वाजवू शकतं. 2 टप्प्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार असल्याची आजच्या घडीला चर्चा आहे. न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत दिलेल्या मुदतीत निवडणुका संपवायच्या झाल्यास त्या महापालिका निवडणुकांनंतर घेतल्यास उरलेल्या 15 दिवसात ते शक्य नाही. त्यामुळे महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निम्म्यावर आल्यानंतर जिल्हा परिषदांचा कार्यक्रम घोषित होऊ शकतो. तसं केल्यास त्या न्यायालयाच्या मुदतीत घेणंही शक्य आहे आणि आता त्या दिलेल्या वेळेतही पार पडतील अशी आजच्या घडीला स्थिती आहे. आता राज्य पातळीवरील आयोगाच्या हालचालींचा कानोसा घ्यायचा झाल्यास किंवा एकंदरीत राजकीय स्थितीचा कानोसा घ्यायचा झाल्यास 23 ते 30 डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषदांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकतो. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, बीड, परभणी, धाराशिव आणि अहिल्यानगर या 14 जिल्हा परिषदांचा समावेश असेल. कारण या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची कायदेशीर स्थिती ही स्पष्ट असल्याने निवडणूक घेण्यास कोणतीही तांत्रिक अडथळा ठरू शकत नाही ही आजच्या घडीला स्थिती आहे. त्यामुळे या झेडपी निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. पण दुसरीकडे मात्र 18 जिल्हा परिषदांमधील निवडणुकांचा पेच अजूनही कायम आहे. आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्यात. आता सर्वोच्च न्यायालयाकडे नजरा लागल्यात. कारण 18 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे काय निर्णय होणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे आयोग सर्व निवडणुका एकाच वेळी घेणार की मनुष्यबळाचा विचार करून जिल्हा परिषदांना मुदतवाढ देणार हे पाहणं महत्वाचं ठरतंय. थोडक्यात सांगायचं झालं तर जानेवारी अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र निवडणुकीच्या मैदानात उतरलेला असेल. गाव असो वा शहर, सत्तेचा गड कोण सर करणार. त्यामुळं आता सर्वांचं लक्ष लागले ते या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे. त्यानंतर राज्याच्या निकालाची ही खरी दिशा स्पष्ट होईल. निवडणुका वेळेत होणार की पुन्हा लांबणीवर पडणार याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले. कारण आम्ही सांगितलेल्या शक्यता असल्या तरी न्यायालय काही निर्णय देऊ शकतं आणि आयोग निर्णय घेऊन आपल्या सोयीनुसार या निवडणुका कंडक्ट करू शकतं. त्यामुळे काय घडामोडी होणार आहेत आम्ही घेऊन तुमच्यापर्यंत येऊ. तोपर्यंत पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.